तर नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी अशा बाईक राईडने चालू होती. कारण की ही बाईक राईड होती, आपण चाललो होतो पुण्याला. कारण की आपली एक्झाम चालू होती. बघा ना, काय निंजा रोडवर दिसत होती खतरनाक. यांचा पूर्ण ग्रुप माझ्या बाजूने असं फ्लाय बाय देऊन गेला. त्यानंतर मस्तपैकी त्यांना मी थोडंसं रेकॉर्ड केलं. पोचलो डायरेक्ट योगी चायवाल्याकडे, जिथे आपला करंदाता थांबतो. मस्तपैकी चहाच्या सुरक्या मारले, पुन्हा लागलो प्रवासाला. तर बघतोय तो काय, हा सायकल स्टार एवढा खतरनाक सायकल चालवता ना मित्रांनो, एवढ्या कट टू कट त्या ट्रकच्या मागे सायकल चालू होता. मी स्वतः घाबरलो. त्याला मी विचारलं, तो खोपोलीतून पिंपरीत चालला होता. तर मस्तपैकी पोचलो कॉलेजला पोचल्यानंतर नाही का पूर्ण एक्झामचा माहोल होता. पण एक्झामचा माहोलमध्ये हे काय चाललं होतं मला कळलं नाही. नंतर कळलं की इथं शूटिंग चालली होती कॉलेजमध्ये कोणत्या तरी सीनची. आता बघू जाऊ येईल तेव्हा. मस्तपैकी आपण पोहे खाल्ले आणि एक्झाम देऊन बाहेर आलो. नखं एवढी खाल्ली होती की टेन्शन आलं, नखं संपली. ही बघा आमची अशी मस्तपैकी एक्झाम चाललेली आणि आपला पेपर देऊन एक 5-10 मिनटं लवकर बाहेर आलो. खाली आपले मित्र भेटले. मित्रांना म्हणतात कसं गेलं पेपर नाही का. तर विमान उडून केला थोडासा टाइमपास केल्यानंतर म्हणलं काकूंकडे जावं. काकूंनी वेंडिंग मशीन पूर्ण खोलून ठेवली होती. कॉलेजचे कपडे जरा चांगले दिसत होते, पण गरम इतकं झालं होतं. तर म्हणलं पहिली मॅगी खाऊ, भूक लय लागली होती. मस्तपैकी मॅगी खाल्ली. सगळे सदम्यात होते. घरी गेलो तर आपले सुबोध भाऊ आपल्याला फॅन लावून देत होते, कारण की आपल्याकडं फॅन नव्हता. आणि फायनली आपण दुसऱ्यांना काकांना बोलवलं, कारण की म्हणलं सुबोध तू थांब जरा. मस्तपैकी फॅन लावला, हवा लागली. ब्लॉगचा केला एंड. बाय मित्रांनो, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.